तलाठी ते नायब तहसीलदार अशी झेप घेणारे हरिचंद्र पवार यांचा सेवानिवृत्ती सोहळा मान्यवरांच्या उपस्थितीत संपन्न। महसूल खात्यात तलाठी पदावर नेमणूक झाल्यानंतर मंडळ निरीक्षक ते नायब तहसीलदार म्हणून वाडा प्रांत कार्यालयातून सेवानिवृत्त झालेले मुरबाड तालुक्यातील आंबेळे येथील हरिचंद्र मधुकर पवार यांचा सेवानिवृत्ती सोहळा मान्यवरांच्या उपस्थितीत मुरबाड येथील कुणबी भवनात विविध पक्षांच्या पदाधिकारी तसेच विविध क्षेत्रातील शासकीय अधिकाऱ्यांच्या उपस्थितीत उत्साहात संपन्न झाला। सेवानिवृत्त नायब तहसीलदार हरिचंद्र पवार यांच्या शासकीय सेवेबाबतीत विद्यमान खासदार बाळामामा म्हात्रे, विद्यमान आमदार किसन कथोरे, शिवसेना उपजिल्हा प्रमुख अप्पा घोडे, कुणबी समाजाचे माजी अध्यक्ष विशे तात्या, अशोक फनाडे, पोलीस निरीक्षक मस्के इत्यादींनी आपले मनोगत व्यक्त केले। तर श्रीमती सुमन काकू घोलप, सौ प्रियांकाताई चोरगे, शिवसेना तालुका प्रमुख संतोष विशे, उपतालुका प्रमुख बाळा चौधरी, पोपटराव देशमुख तसेच हरिचंद्र पवार यांचे नातेवाईक व मित्रमंडळी मोठ्या संख्येने उपस्थित होते। कार्यक्रमाचे प्रास्ताविक हरिचंद्र पवार यांचे सुपुत्र व काँग्रेसचे तालुका अध्यक्ष चेतन सिंह पवार यांनी केले। सतीश चंद्र घरत, मुरबाड यांच्या सेवापूर्ती निमित्त यशस्वी अशी सेवा त्यांनी केली आणि म्हणूनच आज त्यांच्या सन्मानार्थ त्यांचा यथोचित गौरव करण्यासाठी व्यासपीठावर उपस्थित माझे सहकारी माजी नगराध्यक्ष रामभाऊ दुधाळे, व्यासपीठावरील सर्व सन्माननीय, खास करून त्यांचे गौरव करण्यासाठी उपस्थित आपण सर्व आप्तेष्ट, नातेवाईक, मित्रमंडळी, बंधू आणि भगिनी, सर्वप्रथम सेवापूर्ती निमित्ताने मी माझ्या वतीनं, माझ्या परिवाराच्या वतीनं त्यांचं मनापासून अभिनंदन करतोय। जरी एक सेवापूर्ती झाली तरी सुद्धा न थांबता आणि टिकून सेवानिवृत्त झालं मग खऱ्या अर्थाने आनंद होतो ते या गोष्टीचा की ही नोकरी सोपी नाही। लागताना कशा तरी कोणत्या तरी माध्यमातून प्रयत्न करून त्यांनी स्वतः अभ्यास करून तयार होत लागलेलं असतं, पण ज्या वेळेला सेवानिवृत्त होतात त्या टायमाला 58 वर्ष पूर्ण झाल्यावर ज्या दिवशी सेवानिवृत्तीचा कार्यक्रम होईल आणि त्यांना सन्मानाने खऱ्या अर्थाने शासनाने त्यांना सेवानिवृत्त केलं हे ज्यांना संदेश मिळेल त्या टायमाला शासकीय नोकरीची खरी आपल्याला सगळ्यांना ओळख होते। आणि त्यातल्या त्यात तलाठ्यांच्या बाबतीत तर काही सांगायलाच नको, तुमचा काळ तो गेला। म्हणजे आताचे नवीन जे आता एक वेगळं जनरेशन तयार जे झाले ना, ते न बोललेलं ज्याच्या नाही तलाठी ते करेल तलाठी या भूमिकेतून सेवानिवृत्त होत आहे। खूप या ठिकाणी आनंदाचा क्षण आहे, परंतु मला आतापर्यंत तलाठी नोकरी करत असताना हे नायब तहसीलदार असताना सुद्धा त्यांनी कधी गर्व असा केला नाही की मी नायब तहसीलदार आहे। आपण सर्वसामान्य कुटुंबातले आहोत आणि सर्वसामान्य लोकांचं काम केलं पाहिजे। आज तुम्हाला आम्हाला सगळ्यांना माहिती आहे की महसूल खात्यामध्ये जर नोकरी करायची असेल तर किती म्हणून त्याच्या सर्व इंद्रियांना कपडाची उपमा दिली आहे। तुम्ही जर हरिचंद्र बाबांकडे जर पाहिलं तर त्यांना देवाने दृष्टी दिलेली आहे, त्यांना देवाने मन दिलेलं आहे, चित्त दिलेलं आहे, त्यामध्ये अशी एक वृत्ती दिलेली आहे जी शांत आहे, जी प्रसन्न आहे आणि तीक्ष्ण आहे, असे डोळे त्यांना दिलेले देवाने। तुम्ही त्यांच्याकडे जर पाहिलं तर असं तुम्हाला दिसून येईल, बॉडी लँग्वेज म्हणतात, तुम्हाला असं दिसून येईल की आयुष्यामध्ये या भल्या माणसाने कधी पाप केले नसावे आणि करून दिले नसावे। त्यांनी स्वतः पाप केले नाही आणि कोणाला करून दिले नाही आणि म्हणून आजपर्यंत या स्थळापर्यंत जे पोहोचले त्याला संस्कृतमध्ये शब्द आहे प्रतिक्षण वर्धमान, की पायरी ते वरती आले। मागाशी मी ऐकले ते सरपंच होते, तालाचे होते आणि विशेष म्हणजे ज्यावेळी चालते ते